विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण जो चॅप्टर घेत होतो आपला चॅप्टर सुरू आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. यामध्ये आपण काल ऑक्सी ॲसिड्स ऑफ हॅलोजन किंवा ऑक्सी ॲसिड्स ऑफ सल्फर याबद्दलची आपण काल माहिती घेतली होती. त्याचप्रमाणे सल्फरचे ॲलॅट्रॉप्स असतात, म्हणजे ग्रुप 16चे जे ॲलॅट्रॉप्स असतात याबद्दलची आपण कालच्या याच्यात माहिती घेतलेली होती. ऑक्सी ॲसिड्समध्ये आपण काल सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड, त्याच्यानंतर डायसल्फ्युरिक ॲसिड H2S2O7, त्याच्यानंतर सल्फ्युरस ॲसिड H2SO3 याबद्दलची माहिती, याच्या आपण स्ट्रक्चरसुद्धा आपण काल काढलेले होते. आणि सोबत मी तुम्हाला म्हटलेलं होतं की परऑक्सी मोनोसल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO5. ओके, यासुद्धा आपण स्ट्रक्चर काढू शकतो. सिंपल स्ट्रक्चर असतं, एक सल्फर असतो, त्याच्यात एक ऑक्सिजन, हा एक OH इथे लागलेला असेल, साधारणतः हा OH आपण थोडासा इकडे घेऊया, हा OH आणि हा इकडे ऑक्सिजन आणि याला सुद्धा OH लागलेला असेल आणि हा डबल बॉन्ड O. हे झालं H2SO5 ज्याला आपण म्हणतो पर ऑक्सी मोनोसल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड या प्रकारचे ॲसिड असतात. त्याच्या परऑक्सी डायसल्फ्युरिक ॲसिड असं सुद्धा असतं, परऑक्सी डायसल्फ्युरिक ॲसिड. डायसल्फ्युरिक ॲसिड आहे म्हणजे दोन H2SO4 सारखे ग्रुप तिथे असतील आणि डाय म्हटल्यानंतर पुन्हा तो लोभ वगैरे तिथे येणारच आहे. आपण लिहू शकतो परऑक्सी डायसल्फ्युरिक ॲसिड H2S2O8. तिथे O7 होतं, जर तुम्हाला लक्षात येत असेल, तिथे काय O8 दोन आहेत. ओके, स्ट्रक्चर एकदम सिंपल. हा इथे OH, त्याच्यानंतर हा इथे O, इथे डबल बॉन्ड O, इथे एक आपण लोक काढू, इथे दोन इलेक्ट्रॉन याच्यात टाकू, यानंतर याच ओला अटॅच करून हा दुसरा सल्फर आपण इथे अटॅच करणार आहे. इथे OH हा एक येणार आहे पार्ट आणि इथे डबल बॉन्ड O आणि इथे पुन्हा परऑक्सी डायसल्फ्युरिक ॲसिड. थायोसल्फ्युरिक ॲसिड असं सुद्धा येतं एक, थायो ॲसिड, थायसल्फ्युरिक ॲसिड. याचा फॉर्म्युला असतो H2SO3. ओके, सिंपल असतं स्ट्रक्चर, काही इतकं हार्ड नाही आहे. हा एक सल्फर असतो, याला डबल बॉन्ड करून हा एक आणखीन एक सल्फर असतो, त्याला इथे एक डबल बॉन्ड करून O असतो, हा OH आणि हा सुद्धा इकडे OH. हे इतके सिंपल स्ट्रक्चर्स असतात. हे स्ट्रक्चर आपल्याला बोर्डच्या एक्झाम्समध्ये विचारल्या जातात, एक मार्कासाठी विचारल्या जातात. मागच्या वर्षाला सल्फ्युरिक ॲसिडबद्दलचं विचारलं गेलेलं होतं, हे मी तुम्हाला मागच्या पिरियडला सुद्धा सांगितलं होतं. याचप्रमाणे आपण ऑक्सो ॲसिड्स घेतले होते हॅलोजनचे, ज्यामध्ये आपण हायपोक्लोरस ॲसिड, क्लोरस ॲसिड, त्याच्यानंतर क्लोरिक ॲसिड, त्याच्यानंतर आणखीन आपण एक घेतलेला होता तो म्हणजे परक्लोरिक ॲसिड. ओके, HOCl, HOCl2, HOCl, HClO2, HClO3 आणि HClO4. हे जे आपले ऑक्सी ॲसिड्स होते हॅलोजनचे, आपण क्लोरीनसोबत घेतले होते. त्याच्यानंतर आपण भरपूर म्हटलं होतं बाकी, म्हणजे काही आयोडीनसोबतसुद्धा वगैरे होतं, पण आपण त्याचं इतकं घेतलं नाही कारण आपल्या कोर्सला ते नव्हते, म्हणून आपण ते घेतलेले नाहीत. आज आपण जे शिकणार आहोत ते म्हणजे ऑक्सिजन आणि
ऑक्सिजनचे कंपाऊंड, ऑक्सिजन अँड कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन, कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन अँड कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन. आता ऑक्सिजन बसची आपण भरपूर काही माहिती घेतलेली होती आतापर्यंत, आणि आता आणखीन थोडीशी जास्त माहिती घ्यायची आहे. त्यात पहिल्यांदा असतो तो म्हणजे डायऑक्सिजन. कुठला असतो तो? डायऑक्सिजन. डायऑक्सिजन. ओके. डायऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनचे दोन ॲटम एकमेकाला जोडून, ज्याला आपण नेहमीच O2 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 असं आपण म्हणत असतो, ती डायऑक्सिजनची जी प्रिपरेशन असते ती दोन प्रकारची केली असते. एक लॅबोरेटरीमध्ये आपण करू शकतो, आणि दुसरं आपण इंडस्ट्रियलसुद्धा मेथडनी ऑक्सिजन तयार करू शकतो. जे ऑक्सिजन्स आपण आपल्या हॉस्पिटलला वगैरे यूज करतो रुग्णांचे जीव वाचवण्याकरिता, टू सेव्ह द लाईफ ऑफ पेशंट्स. ह्यूज अमाऊंट we want oxygens, and that oxygens can be prepared in laboratory. So there are the two methods of preparation. One is the laboratory method and second one is the industrial method. So first we take about what the laboratory method. So in the preparation, first we take what? First we take the laboratory method. First we take what? Laboratory method. We take laboratory method. Laboratory method. Okay. Now, what is laboratory method? In the laboratory, we prepare the oxygen in a very small quantity, and it is obtained in a laboratory. That's why it is said to be what? A laboratory method. We at that time we get a very small amount of apparatus, small size apparatus, and that is essential, and that is sufficient to prepare that oxygen in a laboratory. So first is that if we get oxygens by heating oxygens containing salt such as chlorate or nitrates or permanganates. So we get the oxygens. First of all, that we see number one, by heating oxygen containing salt. सॉल्ट कौन से होंगे वो भाई? सॉल्ट हो गए नाइट्रेट्स, उसके बाद में क्लोरेट्स या फिर परमैग्नेट्स भी हो सकते हैं. परमैग्नेट्स. तो इसके हो सकते हैं. रिएक्शंस बहुत सिंपल होती है, बहुत ही सिंपल रिएक्शंस होती है वो. और वो रिएक्शंस होती है, सपोज हमने क्लोरेट्स का अगर लिया है, तो ट्वाइस KClO3 ये सॉलिड होता है. इसको अगर हमने हीट किया मैंगनीज डाइऑक्साइड के साथ में, तो ट्वाइस KCl सॉलिड प्लस थ्राइस O2, ये गैस के फॉर्म में हमको मिलता है. तो इसी तरह से नाइट्रेट्स का भी हो सकता है. पार्ट बहुत ज़्यादा कोई पूछता नहीं है, बस इतनी पता होनी चाहिए कि लेबोरेटरी मेथड में अगर हमने
ऑक्सीजन कंटेनिंग जो सॉल्ट होता है अगर उसको हीट किया तब भी हमको ऑक्सीजन मिलता है। उसके बाद में एक और मेथड होती है जिसको हम कहते हैं भाई, क्या उसे कहते हैं यार, थर्मल डिकम्पोजिशन होता है। ओके, तो सेकंड जो पार्ट होता है वो होता है थर्मल डिकम्पोजिशंस का। थर्मल डिकम्पोजिशन बाय थर्मल decomposition of oxides of metal, किसी भी मेटल ऑक्साइड का अगर हमने थर्मल डिकम्पोजिशन किया, डिकम्पोजिशन करना म्हणजे उसको तोडणं, डिकम्पोजिशन म्हणजे काय, तोडणे, आणि कशाने तोडणे, थर्मल म्हणजे काय, हीट, म्हणजे हीट देऊन कंपाऊंडला तोडणे. कोणत्या कंपाऊंडला तोडणे, मेटलच्या ऑक्साईडला. मेटलचे ऑक्साईड कोणते असतात, समजा आपण ट्वाईस, समजा HgO घेतला, HgO घेतला, याला हीट केला, ओके, याचा एक Hg मिळेल आणि एक O मिळेल. आता O तसा मिळणार नाही, त्यामुळे O2 मिळेल. O2 जर मिळालं याला ट्वाईस करावं लागेल, हे जर ट्वाईस झालं तर इथे आपलं ट्वाईस Hg, या प्रकारची आपल्याला ते आहे. सिल्वर ऑक्साईड समजा घेतला, सिल्वर ऑक्साईड पुन्हा हीट घेतला, काय मिळाला, सिल्वर मिळेल सॉलिडमध्ये, प्लस ऑक्सिजन, ऑक्सिजन असा मिळणार नाही, O2 काढला, मग इथं हा O2 काढला, तिथं ट्वाईस घेतला, इथं ट्वाईस घेतला, तर मग इथे सुद्धा आपल्याला आता AgO असा मिळणार नाही आपल्याला, Ag केव्हाही आपला Ag2O मिळत असतो. ओके, आता दोन ऑक्सिजन इथे घेतला, किती झाले, 4, आणि इथे किती झाले, 4. या प्रकारे रिॲक्शन कशी आपण हे करायची, मॅच करायची, ही गोष्ट आपल्याला 9वीतच आपण शिकलेलो आहे, हाऊ टू बॅलन्स द केमिकल रिॲक्शन्स. ओके, त्याच्यानंतर तिसरी आणखीन एक पार्ट असतो, तो म्हणजे बाय डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड, H2O2चं आपण डिकम्पोजिशन केलं इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलाइस्ट, फाईनली डिवायडेड जे मेटल असतात किंवा मॅंगनीज डायऑक्साईड MnO2 जे असतं, हे जर आपण त्यामध्ये टाकलं आणि त्याला हीट जर केलं तर हायड्रोजन पेरॉक्साईडचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं, आणि मग आपल्याला मात्र तिच्यातनं ऑक्सिजन जे आहे ते आपल्याला मिळतं. आपण याला लिहू शकतो बाय डिकम्पोजिशन of hydrogen peroxide H2O2, okay, in presence of catalyst MnO2 कॅटलाइस्ट. हीट करायचं आहे फक्त सिम्पली. रिॲक्शन्स आपण जर लिहायचा केला प्रयत्न केला तर लिहू शकतो आपण H2O2 हा घेतला, याला हीट केला इन प्रेझेन्स ऑफ MnO2, काय मिळणार आहे, हायड्रोजन भेटणार आहे प्लस ऑक्सिजन भेटणार आहे. ऑक्सिजन असा तर भेटणार नाही, तो O2च्या फॉर्ममध्ये भेटेल, आणि हायड्रोजन जो असेल तो आपल्याला H2, पण हायड्रोजन असं जर आपल्याला हायड्रोजन जर भेटला तर प्रॉब्लेम जाईल, म्हणून आपण काय करत असतो, हा हायड्रोजन आपण वॉटरच्या हिच्यामध्ये काढत असतो H2O. मग आता H2O जर झाला, इथे 3 झाले, इथे किती 2 झाले, तर आपण काय करायचं, याला ट्वाईसमध्ये करायचं, म्हणजे काय झालं, हे ट्वाईस H2O2 म्हणजे 4 ऑक्सिजन झाले, 2 1 3, आता हे झाले 4 ऑक्सिजन झाले, आणि आता हायड्रोजन किती झाले, 2 आणि 2 4, आणि सुद्धा 2 4. तर याप्रमाणे आपण रिॲक्शन काय करू शकतो, बॅलन्स करू शकतो, आणि एक पण असतो. दुसरी लॅबोरेटरी मेथड जी असते, एक ते हिटिंग वगैरे करणं हे झाला, हा एक पार्ट झाला. सेकंड जी असते मेथड लॅबोरेटरीमधलीच सेकंड जी मेथड असते ती म्हणजे इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस पण माहीत आहे,
इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर जे कंपाऊंड असतात ते आपापल्या रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोडला काय होतात, निघतात, आपल्या जनरेट केला जातो, आपण करतो. तो हा एक पार्ट जो आहे आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे बाय इलेक्ट्रोलिसिस प्रिपरेशन, लॅबोरेटरी प्रिपरेशन, पण कशी लॅब प्रिपरेशन, लॅब प्रिपरेशन. लॅब प्रिपरेशन, या लॅब प्रिपरेशनमध्ये आपण घेणार आहोत ती कुठली, इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस. ओके, आता इलेक्ट्रोलिसिस हे सगळ्यांना माहीत आहे काय असतं. इलेक्ट्रिक करंट एखाद्या सोल्युशनमध्ये आपण हे जर कंपाऊंड असलेले एलिमेंट असलेले एखाद्या सोल्युशनमध्ये जर आपण इलेक्ट्रिक करंट पास केला तर हे जे इलेक्ट्रोड असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इलेक्ट्रोड, यावर यांच्या अपोजिटली चार्ज जे एलिमेंट असतील ते काय होतील, अट्रॅक्ट होतील आणि एक जण त्यावर डिपॉझिट केला जाईल आणि दुसरा गॅसच्या रूपात येऊन जाईल, किंवा दोन्हीही सुद्धा गॅसच्या याच्यामध्ये हा पार्ट येऊ शकतो. तर ऑक्सिजन जे असतात, आपण हे लार्ज स्केलवर, म्हणजे हे सगळ्यात सोपी मेथड असते इलेक्ट्रोलिसिस करण्याची. वॉटरचा इलेक्ट्रोलिसिस जर आपण केलं, इफ वी इलेक्ट्रोलिस द वॉटर, तेव्हा हायड्रोजन जे असते ते कॅथोडवर हे केल्या जातात, लिबरेट होतं, आणि ऑक्सिजन जे असतं ते ॲनोडवर, कारण ऑक्सिजनवर चार्ज कुठला असतो, निगेटिव्ह, आणि हायड्रोजनवर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह खोटं जातील, निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होतील, त्यामुळे ते कॅथोडला लिबरेट होतील, आणि ऑक्सिजन हे ॲनोडला, कारण ॲनोड कसं असतं, पॉझिटिव्ह चार्जचं असतं. आणि या प्रकारे आपण इलेक्ट्रोलिसिसमध्ये वॉटरचं आपण जर इलेक्ट्रोलिसिस केलं तर सहज आपल्याला ऑक्सिजन लिबरेट केला जाऊ शकतो. H2O, सिंपल इथं इलेक्ट्रोलिसिस लिहायचं. इलेक्ट्रोलिसिस केलं तर H2 आणि इथे हा ऑक्सिजन. ऑक्सिजन असं निघणार नाही, त्यामुळे इथे O2 करावं लागेल. इथं O2 जर केला तर आपल्या इथं ट्वाईस लिहावं लागेल. इथं ट्वाईस केलं तर आपल्याला इथं सुद्धा ट्वाईस करावं लागेल. हे कुठं होतं, ॲट कॅथोड, आणि हे कुठं असतं, ॲट ॲनोड. At anode, as it is a negative charge, so it is attracted towards the positive electrode, and it is a positive atom, and it is attracted towards what, negative electrode. So in this way, in the laboratory we can prepare oxygen, that is the dioxygen. Now this is not a sufficient method to provide the oxygens to on a large scale. So to obtain the dioxygen on the large scale, we need some more technical methods, technological methods, and that are said to be industrial method. उसको हम क्या बोल सकते हैं, इंडस्ट्रियल मेथड बोल सकते हैं. तो दूसरा पार्ट लेते हैं हम इंडस्ट्रियल मेथड का. प्रिपरेशन में सेकंड लैब प्रिपरेशंस के अलावा और एक प्रिपरेशन होती है जिसको हम कहते हैं इंडस्ट्रियल प्रिपरेशन. ओके, इंडस्ट्रियल, जो इंडस्ट्रीज में प्रिपेयर की जाती है. इंडस्ट्रियल मेथड. हाइड्रोजन नहीं आ रहा यार. Dioxygen is obtained from air. Okay, first carbon dioxide, remove carbon dioxide and water vapor, or remaining gases are liquefied subsequently, and this is followed by fractional distillation, which give dinitrogen and dioxygen. ये चीज़ें जो होती है इंडस्ट्रियल मेथड में होती है. सबसे पहले एयर से निकाला जाता है. एयर में क्या सबसे लेवल रिमूव किया जाता है. फर्स्ट रिमूव किया जाएगा कार्बन डाइऑक्साइड. सबसे पहले रिमूव किया जाएगा, एंड वाटर वेपर.
वाटर वेपर रिमूव किया जाता है, और बाकी के जो बचे हुए गैसेस होते हैं एंड रिमेनिंग गैसेस, जो रिमेनिंग गैसेस जो होते हैं ये क्या किया जाते हैं, लिक्विफाइड किए जाते हैं, लिक्विफाइड और लिक्विफाइड होते किससे है, ये होते बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ये चीज़ें अगर आपको याद आहे, हे जर तुमच्या लक्षात असेल तर आपण मागच्या वर्षाला जेव्हा ॲनालिटिकल टेक्निक्सचा जो चॅप्टर घेतलेला होता त्यामध्ये आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन हा एक पार्ट शिकलो होतो. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन हा एक पार्ट आपण शिकलो होतो. यातनं आपल्याला दोन पार्ट मिळतात. यातनं आपल्याला दोन पार्ट मिळतात. एक म्हणजे डायनायट्रोजन N2 मिळतो आणि इकडे O2 मिळतो. नायट्रोजन आणि O2 याची कोणी रिॲक्शन जी असते ही आपल्याला वाटत नाही. थोडंसं आणखीन हा जो पार्ट आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच्या खाली जो पार्ट आला, हा इथे एक N2 भेटलेला आहे आणि आपल्याला हा एक O2 भेटलेला आहे. ओके, साधारणतः इंडस्ट्रियलमध्ये सगळ्यात बेस्ट मेथड हीच असते आणि ही लार्ज प्रमाणात, कारण हा जो पार्ट आहे एअर हा सगळ्यात इझिली अवेलेबल होणारा कंपाऊंड आहे आणि त्यामुळे बाकी मग रिमूव्हल करणं हे थोडीशी जी टेक्निक असते इंडस्ट्रीजची ती लावायची आणि लिक्विफाईड करून गॅस लिक्विड करून त्याचं फ्रॅक्शन डिस्टिलेशनचे मोठे मोठे कॉलम्स आपण ते लावलेले असतात त्यांच्याकडे आणि त्यातनं मोठे मोठे ऑक्सिजनचे सिलेंडर जे असतात ते बाहेर पडतात. हा जो नायट्रोजन पडतो यातला यूज पुन्हा फर्टिलायझर करण्यासाठी वगैरे सुद्धा ते काय करतात, यूज करून म्हणतात. म्हणजे कुठलाही प्रकार वेस्ट आपल्या ह्याच्यात जात नाही. याच्यानंतर ऑक्सिजनच्या डायऑक्सिजनच्या आपल्याला शिकायच्यात फिजिकल प्रॉपर्टीज. सो फर्स्ट वी ये मिटाते भैया, और डायऑक्सीजन की हम क्या करेंगे, फिजिकल जो प्रॉपर्टीज़ है वो लेंगे. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज में सबसे पहले वन, ओ गॉड, पहला फर्स्ट डायट, इसकी क्या होते, तो ऑक्सीजन इज व्हाट, फर्स्ट इट इज अ कलरलेस, उसके बाद में ओडरलेस, कैसे, ये गैस है, ओडरलेस गैस है. सेकंड डायहाइड्रोजन इज स्पैरिंगली सोल्यूबल इन वाटर, स्पैरिंगली soluble in water, sparingly soluble in water. Okay, साधारणतः दिलेला आहे आपल्या पुस्तकात, मला वाटते 30.7 और 8 30.8 सेंटीमीटर क्यूब. ओके, इन 1000 सेंटीमीटर क्यूब वॉटरमध्ये 30.8 सेंटीमीटर क्यूब ऑफ ऑक्सिजन इज डिसॉल्व्ड इन व्हाट 100 सेंटीमीटर क्यूब ऑफ वाटर at 293 Kelvin. 293 Kelvin. ओके, तीसरी फिजिकल प्रॉपर्टी, लिक्विफाइड at 90 K, liquefied at 90 Kelvin.
Okay, freeze at 55 Kelvin. Next, isotopes, 3 isotopes. It has 3 isotopes. एक होता है ऑक्सीजन 16, एक होता है ऑक्सीजन 17 और एक होता है ऑक्सीजन 18। तो 3 आइसोटोप्स हमको मिलते हैं इसके। और मॉलिक्यूलर ऑक्सीजन जो होता है O2 exhibits paramagnetic character. O2 exhibits paramagnetic characters. Paramagnetic character. आपको पता है मैग्नेटिक कैरेक्टर्स 2 टाइप के होते हैं, एक डायमैग्नेटिक और पैरामैग्नेटिक, जिसमें से पैरामैग्नेटिक जो होता है वो ऑक्सीजन हमको देता है कैरेक्टर्स। इसकी जो केमिकल जो रिएक्शंस है ऑक्सीजन की केमिकल रिएक्शन, बहुत सारे रिएक्शंस में ये यूज़ भी होता है। तो इसकी केमिकल जो प्रॉपर्टीज़ है वो भी हम देख लेते हैं। ज़्यादा तो है नहीं, 2-3 ही है। केमिकल प्रॉपर्टीज़ में सबसे पहले मेटल के साथ में इसकी रिएक्शन होती है। सो रिएक्शंस विथ मेटल, फर्स्ट रिएक्शन विथ मेटल, मेटल के साथ में कोई भी मेटल ले लो, कोई भी मेटल। सपोज हमने कैल्शियम ले लिया, तो कैल्शियम के साथ में अगर हमने ऑक्सीजन को यूज़ किया तो डेफिनेटली कैल्शियम ऑक्साइड हमको मिलेगा, ओके। अब ऑक्सीजन ऐसे तो मिलेगा, तो ऑक्सीजन O2 के फॉर्म में मिलेगा। अगर ये O2 होगा तो इसको भी ट्वाइस करना पड़ेगा और इसको भी ट्वाइस करना पड़ेगा, तो ट्वाइस CaO इस टाइप का हमको मिलेगा, ओके। डाइऑक्सीजन डायरेक्टली रिएक्ट होता है, मैक्सिमम मेटल के साथ में ये डाइऑक्सीजन क्या होता है, रिएक्ट होता है। पण काही एक्सेप्शन्स आहेत त्याला। एक्सेप्शन्स काय आहेत, गोल्ड AU, त्याच्यानंतर प्लॅटिनम, हे जे असते हे ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होत नाही। चांदी होते, सिल्वर होते, हे लक्षात ठेवा। सिल्वर इज रिॲक्ट विथ वॉटर, आणि म्हणूनच रिॲक्ट विथ ऑक्सिजन O2। म्हणूनच आपले जे चांदीचे दागिने जे असतात ते जास्त वेळ जर आपण हिच्यात ठेवले, वातावरणात ठेवले, तर ते काळे पडतात। त्याच्यावर सिल्वर ऑक्साईडचा ब्लॅक रंगाचा प्रेसिपिटेट काय होतो, तयार होतो। पण सोन्याच्या बाबतीत असं घडत नाही, प्लॅटिनम त्याच्यापेक्षा चांगलं असतं, त्यामुळे प्लॅटिनमच्या बाबतीतसुद्धा हे घडत नाही। आपण कधी असं ऐकलं नाही का सोन्याचे दागिने बाहेर होते आणि म्हणून ते काळे काळे पडले, असं होत नाही। जर असं होत असेल तर याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये चांदी भरपूर प्रमाणात काय केली असेल, मिक्स झालेली असेल। तर ही एक रिॲक्शन्स विथ मेटल आपण घेऊ शकतो। त्याच्यानंतर आणखीन रिॲक्शन असतात आणि नॉन मेटलसोबतसुद्धा हे काय होतात, रिॲक्ट होतात। नॉन मेटलसोबत रिॲक्शन्स विथ नॉन मेटल, रिॲक्शन विथ नॉन मेटल सोबत डायहायड्रोजन, डायऑक्सिजन जे असतात ते नॉन मेटल सोबत रिॲक्ट होतात। याला सुद्धा एक्सेप्शन्स आहेत, ते म्हणजे आपले नोबेल गॅसेस। ग्रुप 18च्या एलिमेंटसोबत हे रिॲक्ट्स होत नाही, बाकी सगळ्या नॉन मेटलसोबत हे रिॲक्ट्स होतात आणि याचे ऑक्साईड्स काय करतात, फॉर्म करतात। कार्बन सोबत तर म्हणजे सगळ्यात सिंपलची गोष्ट म्हणजे कोणती, कार्बन प्लस ऑक्सिजन, ओके, दॅट गिव्स व्हॉट, CO2, कार्बन डायऑक्साईड, ओके। फॉस्फरस सोबत, फॉस्फरस केव्हाही P4च्या फॉर्ममध्ये मिळतं आपल्याला, हा O2च्या फॉर्ममध्ये। P4 आता 2चा असल्यामुळे इथे 5 लिहावं लागेल, त्यामुळे हे P4
O10 हा प्रकारचा आपल्याला पार्ट आपल्याला मिळतो. ओके, ज्याप्रमाणे ह्या नॉन मेटलसोबत रिॲक्ट होतात किंवा मेटलसोबत रिॲक्ट होतात, त्याचप्रमाणे डायऑक्सिजन जे असतात हे काही कंपाऊंडसोबत सुद्धा काय होतात, रिॲक्ट होतात. सो रिॲक्शन विथ सम कंपाऊंड ओके. कंपाऊंडमध्ये झिंक सल्फेट समजा आपण घेतला किंवा मिथेन घेतला, समजा मिथेनचा आपण घेतला CH4, मिथेनसोबत आपण ऑक्सिजन जर घेतला तर आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळतो आणि वॉटर मिळतो. आता फक्त बॅलन्स करण्यासाठी O2 2O कार्बन C इथे C इथे 3 O झालेत. 3 O झाले असल्यामुळे आपल्याला इथे जर 2 केले तर आपलं 4 ऑक्सिजन होतील. 4 ऑक्सिजन असल्यामुळे इथे हा प्लस करून ते ट्वाईस H2O आपण करूया. म्हणजे 2 आणि 2 4 झालेत, 4 हायड्रोजन इथे झालेत आणि 1 कार्बन. रिॲक्शन्स काय झाली, बॅलन्स झाली आहे. ओके, सल्फर डायऑक्साईड म्हणजे SO2 सोबत सुद्धा ही रिॲक्शन होते. SO2 प्लस O2 काय भेटणार आहे, जास्तीत जास्त एकच सल्फर असल्यामुळे एक सल्फर SO3 असा येणार आहे. पण ॲक्च्युली आहे किती, हे 4 आणि हे किती 3. डेफिनेटली तर काय करावं लागेल आपल्याला, ट्वाईस. ओके, हे जर ट्वाईस जर केले तर काय होतील, म्हणजे इथे जर आपण ट्वाईस केले असते तर 6 हे 6 झाले असते, पण इथं पुन्हा 2 सल्फर आले असते, इकडे 1 नाही. त्यामुळे इथे आपण काय करू, याला लक्ष द्या. ट्वाईस SO2 प्लस O2 दॅट गिव्स SO3H. भरपूर अशा रिॲक्शन्स असतात. थोड्याशा आपल्याला त्या टेक्स्टबुक जेव्हा आपण वाचतो तेव्हा टेक्स्टबुकमध्ये आपल्याला त्या थोड्याशा बघाव्या लागतील आणि आपल्याला त्याचं पार्ट तो लिहून घ्यावा लागेल, आपल्या नोट्समध्ये लिहून घ्यावं लागेल. ज्या आपल्याला प्रिंटेड नोट्स भेटलेल्या त्या नोट्समध्ये सगळ्याच प्रकारच्या आपण केमिकल ज्या रिॲक्शन्स आहेत त्या घेतलेल्या आहेत. ओके, HCl सोबतसुद्धा ह्या रिॲक्ट होतो. समजा HCl घेतला प्लस O2 घेतला, ही रिॲक्शन्स अंडर द कॉपर क्लोराईडच्या याच्यात होते. याला हिट केलं आपल्याला Cl2 मिळतं, क्लोरीन मिळतं आणि हे काय H2O मिळतं. ही रिॲक्शन होते. थोडीशी बॅलन्स जर करायची झाली रिॲक्शन्स तर आपल्याला इथे Cl2 इथे H इथे O2 2 O आहेत, 2 O आहेत. तर आपल्याला इथं किती लागेल, 2च आपल्याला हायड्रोजन लागेल, म्हणजे ट्वाईस झाले. पण आता इथे 4 झालेत, 4 झालेत तर आपल्याला इथे 4 HCl घ्यावं लागेल. 4 HCl झाले तर क्लोरीनसुद्धा 4 झाले, तिथं मग ट्वाईस Cl2 घ्यावं लागेल. तर या प्रकारच्या रिॲक्शन्स काय करायचे, आपल्याला बॅलन्स करायचे असतात. यानंतर जो पार्ट असतो तो म्हणजे युजेस. डायऑक्सिजनचे युजेस कुठे असतात, युजेस डायऑक्सिजनचे आपल्याला युजेस आपल्याला घेता येतात. नंबर 1चा यूज म्हणजे डायऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर रेस्पिरेशन. ओके, इम्पॉर्टंट फॉर रेस्पिरेशन. टू सस्टेन animal and aquatic life. त्याच्यानंतर फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ स्टील, मॅन्युफॅक्चर ऑफ स्टील. तिसरा कंबशन फॉर फ्यूल कंबशन, फ्यूल कंबशनसाठी कुठलाही जर आपल्याला फ्यूल जाळायचं असेल तर ऑक्सिजनची आपल्याला आवश्यकता पडणार आहे.
used in the hospitals. ओके या फिर अगर हम बहुत ऊपर चले गए, ऊपर बोले तो एक ऐसी लेवल जहाँ पे ऑक्सीजन की मात्रा कम होती है, एल्टीट्यूड पे अगर हम जाते हैं तो वहाँ पे ऑक्सीजन की सिलेंडर की हमको ज़रूरत पड़ती है, जिसकी वजह से हम ऑक्सीजन लेके अपने आप को सर्वाइव कर सकते हैं। तो एक कुल 3-4 युजेस आहे। एक्झाममध्ये 2 मार्काच्या वर तर कधी विचारलेले नाही आहेत, फार कमी वेळा विचारतात। रिॲक्शन्स मात्र विचारतात, केमिकल रिॲक्शन्स जे असतात त्या विचारतात, फिजिकल प्रॉपर्टी विचारतात। प्रश्न आलाच तर तो 2-3 मार्काचा प्रश्न असा करतो, व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ डायऑक्सिजन्स अँड हाऊ इट दे आर रिॲक्ट्स विथ मेटल. ओके, अँड राईट एनी 2 युजेस ऑफ डायऑक्सिजन, असं काहीतरी तो 3 मार्काचा काहीतरी तो प्रश्न आलेला असतो। त्यामुळे फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला 1 मार्कासाठी लिहावं लागतात, साधारणतः 2 ते 3 आपण त्या लिहायला पाहिजेत। केमिकल रिॲक्शन्स लिहायला पाहिजे विथ प्रॉपर वर्डिंग्स आणि प्रॉपर त्याचे लेबलिंग करून आपण ती रिॲक्शन्स लिहायला पाहिजे, आणि साधारणतः 2 ते 3 आपण युजेस जे आहेत ते सुद्धा आपण लिहायला पाहिजे। थोडं तर पुस्तक जर आपण टेक्स्टबुक जर वाचलं तर या सहजपणे ह्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला माहीत पडतात। ओके, आज आपण इथे थांबूया आणि उद्याच्या लेक्चरला आपण जे सिंपल ऑक्साईड जे असतात त्या सिंपल ऑक्साईडविषयी आपण काय घेऊया, माहिती घेऊया, ज्यामध्ये ॲसिडिक ऑक्साईड्स, बेसिक ऑक्साईड्स, पुन्हा एम्फोटेरिक याचे मिनिंगसुद्धा आपल्याला सुद्धा समजून घ्यायचे असतात। त्यानंतर नॅचरल ऑक्साईड्स असतात, त्याच्यानंतर ओझोनचं प्रिपरेशन्स काय असेल आणि फिजिकल प्रॉपर्टी ऑफ ओझोन्स काय असतील त्या आपण बघू। किती होईल माहीत नाही, पण आता कसं आहे की थोडा याचे जर आपण लेक्चर्स घेतले तर आपल्याला खूप तो लांब आपल्याला घेऊन जावं लागेल। साधारणतः तरी संपत आलेलं आहे लेसन, इट्स ओके। आपण नेक्स्ट लेक्चरला ह्या गोष्टी आपण बघणार आहोत। टिल देन थँक्यू व्हेरी मच स्टुडंट, आणि ह्या गोष्टी सर्व आपल्या नोट्समध्ये लिहून ठेवा, तुमच्या प्रिंटेड नोट्समध्ये सुद्धा ह्या ऑलरेडी आलेल्या आहेत। ओके, थँक्यू व्हेरी मच।